मंडळी, तुम्ही कधी 3, 6, 9 या मॅनिफेस्टेशन टेक्निकबद्दल ऐकलं आहे का? कारण खूप लोक म्हणतात की ही टेक्निक केल्यावर त्यांना खूप चांगले अनुभव मिळाले, रिझल्ट आले. पण खरंच हे काम करतं का आणि ते कशा पद्धतीने करायचं? आज आपण हे सगळं अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. सर्वात आधी 3, 6, 9 म्हणजे काय? तर ही एक मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा दिवसभरामध्ये काही वेळा लिहू शकतात. तर काही स्पेसिफिक वेळेमध्येच आपल्याला ती लिहायची असते. तर सकाळी आपण आपली इच्छा 3 वेळा लिहू शकतो, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा. समजा तुम्ही सकाळी 6 वाजता तुमची इच्छा 3 वेळा लिहिली, तर दुपारी तुम्ही 12 वाजता तुमची इच्छा 6 वेळा लिहा. म्हणजे 12 वाजता तुम्ही तुमची इच्छा 6 वेळा लिहायला दुपारी सुरू करू शकतात. आणि रात्री 9 वेळा, तर रात्रीच्या 9 वाजता तुम्ही तुमची इच्छा 9 वेळा लिहून काढायची आहे. म्हणूनच याला 3, 6, 9 टेक्निक म्हणतात. आता प्रश्न येतो, हे नेमकं काम कसं करतं? जेव्हा तुम्ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा लिहिता तर ते तुमच्या मनामध्ये बसायला लागतं. जसं की आपण लहान होतो, आपल्याला जेव्हा बाराखडी शिकवली जायची, आपले जे शिक्षक असायचे, आपल्या ज्या मॅडम असायच्या, तर त्या आपल्याला काय म्हणायच्या की तुम्ही उजळणी करा. म्हणजे काय, पुन्हा पुन्हा ते लिहून बघा, तुमच्या ते लक्षात येईल, तुम्हाला अक्षर ओळख चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचं जे अक्षर आहे, तुम्ही जे काही लिहितात, तर ते वळणदार होईल. आणि बरोबर आपण जशा पद्धतीने ते लिहायचो तर आपल्या ते कायमस्वरूपी लक्षात राहायचं. आजसुद्धा आपल्याला ते लहानपणीचं म्हणजे अगदी बालवाडीत आपल्याला शिकवलेलं असेल, पहिलीमध्ये आपल्याला शिकवलेलं असेल, तर ते आपल्या आजही लक्षात आहे. कारण त्याचं हेच कारण आहे की आपण त्याची उजळणी केली होती, पुन्हा पुन्हा आपण ते लिहित होतो. तर बघा, आपण काय करायचं, आपले जे विचार असतात, आपल्या ज्या फिलिंग असतात, म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात, आणि त्या ॲक्शनमध्ये उतरण्यासाठी आपल्याला त्या डिरेक्शनमध्ये जायला लागतं. म्हणूनच आपण या गोष्टी जर लिहून काढल्या तर आपण कळत नकळत त्या गोष्टीकडे आकर्षित होतो, ॲट्रॅक्ट व्हायला लागतो. आता याचंच प्रॅक्टिकल म्हणून मी तुम्हाला सांगते की सर्वात आधी तुम्ही तुमची एक इच्छा ठरवा. जास्त गोष्टी एकदम नको, एका वेळी एकच गोल घ्या. ते कशा पद्धतीने वर्क होतं आहे, कशा पद्धतीने सक्सेस होतं आहे ते तुम्ही करून बघा. जसं की कुणी यूट्यूबर असेल माझ्यासारखं, तर त्याने एक इच्छा ठेवा मनामध्ये की मला माझ्या यूट्यूब चॅनलवर 1,00,000 सबस्क्रायबर मिळालेले आहे किंवा ते करायचे आहेत. तर अशा पद्धतीने लिहून पहा आणि कसं होतं आहे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूयात परत पुढच्याच व्हिडिओमध्ये.